आज आपण गावरान पद्धतीने चिकनचा रस्सा बनवतोय। चिकनचा रस्सा बनवत असताना लागणारा मसाला घरीच बनवून आपण हा चिकनचा रस्सा बनवणार आहे। त्यासाठी चिकन 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। त्यामध्ये आता 2 चमचे हळद घालायची आहे, 2 मोठे चमचे मीठ घालायचं आणि हळद आणि मीठ चिकनचे जे पीस आहेत त्याला लावून अर्ध्या तासासाठी झाकून ठेवायचं। तुमच्याकडे जर वेळ नसेल, घाई गडबडीत बनवायचं असेल तर हळद मीठ लावून झाल्यानंतर लगेच तुम्ही शिजण्यासाठी ठेवू शकता। चिकन शिजवून घ्यायचं होतं म्हणून गॅसवरती एक पातेलं ठेवलं। यामध्ये आपल्याला 1 मोठा चमचा तेल घालायचं आहे। 1 मोठा कांदा बारीक कट करून घ्यायचा आणि तेलामध्ये परतून घ्यायचा। कांदा चांगला ब्राऊन होईपर्यंत परतून घेतला की हळद मीठ लावलेलं जे चिकन आहे ते आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। चिकनला हळद मीठ लावून घेतलेलं आहे, त्यामुळे मिठामुळे चिकनला पाणी सुटतं आणि अंगच्या पाण्यात आपल्याला हे चिकन शिजवून घ्यायचं आहे। लगेच पाणी घातलं की चिकनची चव बदलते किंवा त्याचे पीस आहे ते चवीला लागत नाहीत, म्हणून मी नेहमी सुरुवातीला हे चिकन आहे पाणी न घालता शिजवून घेते। थोडंसं मिक्स करून घेतलं आणि झाकण ठेवून मंद आचेवरती चिकन शिजण्यासाठी ठेवलेलं आहे। चिकन शिजतंय तोपर्यंत आपल्याला मसाला बनवून घ्यायचा आहे। कोणतेही बाहेरचे मसाले न वापरता घरीच या पद्धतीने मसाला बनवून चिकनचा रस्सा एकदा बनवून पहा, किंवा सुकं चिकन जर असेल तर या पद्धतीने बनवा, खूप छान चवीला होतं। 2 मोठे चमचे तीळ घेतलेले आहे, तीळ हलके होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तीळ गरम झाल्यानंतर छान फुलून येतात। तीळ भाजल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत। 2 मोठे चमचे जिरे, 2 मोठे चमचे धने आणि 1 चमचा बडीशेप घातलेली आहे। ती मंद आचेवरती थोडीशी गरम होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे। म्हणजे मसाला बारीक करत असताना थोडंसं गरम करून घेतलं की मसाला छान वाटलं जातं आणि मसाला बारीक झाला की बनवलेला रस्सा कालवण पण चवीला छान लागतं। खडे मसाले आहेत ते थोडेसे गरम करून घ्यायचे। खडे मसाल्यामध्ये 1 मोठी वेलची घेतलेली आहे, 2 लहान वेलची, दालचिनी थोडीशी घेतलेली आहे, 4-5 लवंग आणि 4-5 काळे मिरे घेतलेले आहेत। पाववाटी सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत, ते थोडेसे भाजून घ्यायचे। हे खोबऱ्याचे काप आहे छान असं तांबूस रंगापर्यंत भाजून घ्यायचे, म्हणजे खोबऱ्याला छान असं तेल सुटतं आणि मसाला छान बनतो। मसाला भाजून घेतलेला आहे आणि जवळजवळ 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि हा मसाला थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये आपल्याला वाटून घ्यायचा आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये अगोदर कोरडा मसाला वाटून घ्यायचा आणि नंतर लसूण, पुदिना आणि कोथिंबीर एकत्रित वाटण करून घेणार आहे। अर्धा इंच आल्याचे काप घालायचे आहेत, माझ्याकडे नव्हते म्हणून मी आल्याचे काप घातलेले नाहीत। याचं सुरुवातीला वाटण करून घेते। अशा पद्धतीने बारीक वाटून घेतलेलं आहे। पाणी न घालता सुरुवातीला वाटण करून घ्यायचं। नंतर पुदिना घेतलेला आहे थोडासा आणि कोथिंबीर थोडीशी घेतलेली आहे आणि लसूण जो 10-15 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या। लसूण भरपूर घालायचं आहे आणि अर्धा इंच आल्याचे काप घालायचे आणि याचं थोडंसं पाणी घालून एकत्रित वाटण करून घ्यायचं आहे। मसाला तयार झालेला आहे। मसाला बनवत होते तोपर्यंत चिकन पण शिजलेलं आहे। अधूनमधून एकदा दोनदा चिकन शिजलंय का नाही ते पाहिलेलं आहे। मसाला बनवून घेत होते तोपर्यंत अधूनमधून अशा पद्धतीने चिकन चेक केलेलं आहे आणि ताटावरती पाणी ठेवून मंद आचेवरती हे अशा पद्धतीने चिकन शिजवून घेतलेलं आहे। इकडे आपल्याला रस्सा बनवायचा होता म्हणून पाणी गरम करण्यासाठी एका साईडला ठेवलेलं आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता चिकन छान असं शिजलेलं आहे। चिकनचा पीस आहे तो अलगद तुटला की चिकन छान असं शिजलेलं आहे। शिजवून घेतलेलं चिकन एका प्लेटमध्ये काढलं आणि त्याच पातेल्यामध्ये आता फोडणी करून घ्यायची आहे। त्याच पातेल्यामध्ये 1 मोठा चमचा तेल घातलं। तेल गरम झाल्यानंतर 1 मोठा चमचा कांदा लसूण मसाला घातला। चिकनचा रस्सा झणझणीत बनवायचा होता म्हणून 1 मोठा चमचा कांदा लसूण मसाला घातला। कांदा लसूण मसाला तेलामध्ये छान परतून घेतला आणि जे मसाल्याचं वाटण जे करून घेतलेलं ते आता तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। हा मसाला तेल सुटेपर्यंत तेलामध्ये छान भाजून घ्यायचा। 2 मिनटं हा मसाला परतून घेतला की मसाल्याला छान तेल सुटतं। थोडासा मसाला कोरडा वाटला तर तुम्ही मटणाचा रस्सा त्यामध्ये थोडासा घाला आणि मसाला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्या। मसाल्याला तेल सुटलेलं आहे, मसाला परतून घेतलेला आहे। आता शिजवून घेतलेलं जे चिकन आहे ते या मसाल्यामध्ये परतून घेऊया। चिकनचा रस्सा जर बनवायचा असेल तर त्यामध्ये गरम पाणी वापरायचं, म्हणून एका साईडला पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आणि हे चिकनचे पीस मसाल्यामध्ये छान मिक्स करून घेतले
आता यामध्ये पाणी मिक्स करून घेऊया. जेवढ्या प्रमाणात तुम्हाला चिकनचा रस्सा बनवायचा आहे तेवढं त्यामध्ये पाणी घालायचं आहे. गरजेनुसार पाणी घालून छान अशी उकळी येऊ द्यायची आहे. सुरुवातीला जास्त प्रमाणात मीठ घातलेलं म्हणून नंतर मी मीठ घातलेलं नाही. त्यामध्ये पाणी घातलं आणि छान अशी उकळी आल्यानंतर स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर त्यामध्ये घालायची आहे. मसाला बनवत असतानाच आपण कोथिंबीर घातलेली आहे, परंतु वरून थोडीशी स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालायची. उकळी आल्यानंतर मंद आचेवरती 1 मिनिटासाठी हा रस्सा छान असा उकळीत येऊ द्यायचा आहे. 1 मिनिटासाठी रश्श्यासोबत मटण शिजून दिलं की त्या रश्श्याला पण छान चव उतरते, म्हणून 1 मिनिटासाठी छान असं शिजू द्यायचं. मंद आचेवरती शिजू दिलं आणि चिकनचा रस्सा खाण्यासाठी तयार झाला. झणझणीत गावरान पद्धतीने केलेला चिकनचा रस्सा भाकरी, भात असो किंवा चपातीबरोबर खाण्यासाठी तयार आहे. ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. बाहेरचे मसाले न वापरताही घरच्या मसाल्यात चिकन अगदी चवदार असं होतं. झणझणीत चिकन तर बनवून तयार झालेलं आहे. ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. संडे स्पेशल झणझणीत गावरान पद्धतीने केलेला चिकनचा रस्सा. ही रेसिपी लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा.